नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत बायोमॉलिक्युल्समधला कार्बोहायड्रेटचा भाग. कार्बोहायड्रेट कशाला म्हणतात त्याची व्याख्या या ठिकाणी आपण करूयात. बाबांनो, काही उदाहरणं आपल्यासमोर आपण घेऊयात आणि मग कार्बोहायड्रेट म्हणजे काय त्याची व्याख्या आपण डिफाईन करूया. ओके, एक उदाहरण बघा. CHO 2 3 4 5 आणि 6 CH2OH. ओके, इथं घ्या H OH 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 H OH H H. ह्याचं नाव ग्लुकोज आहे. अजून एक उदाहरण आपण घेऊया. CH2OH C डबल बॉन्ड O 2 3 4 5 आणि CH2OH 6 H OH 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 H आणि H. आता हे दोन एक्झाम्पल आपल्या समोर आहे. हा ग्लुकोज आहे आणि हा फ्रुक्टोज आहे. आपण कोणता शब्द डिफाईन करतोय? आपल्याला कशाची व्याख्या करायची आहे? कार्बोहायड्रेटची. हे तरी तुम्ही आपल्याला व्याख्या करायची आहे कार्बोहायड्रेट म्हणजे काय. आता हा कोण आहे? कार्बोहायड्रेट आहे. हा कोण आहे? कार्बोहायड्रेट आहे. ग्लुकोज फ्रुक्टोज हे कार्बोहायड्रेट आहे. मग आता कार्बोहायड्रेट म्हणजे नेमके काय? अरे बाबा, कार्बोहायड्रेट म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड. हे बघ, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कार्बोहायड्रेट म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. आता व्याख्या काय सोपी आहे? अरे कार्बोहायड्रेट म्हणजे काय? अरे बाबा, कार्बोहायड्रेट म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोनला कार्बोहायड्रेट असं म्हणतात. लक्षात घ्या बाळांनो. ओके, मग आता पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे काय? पॉली म्हणजे अनेक, हायड्रॉक्सी म्हणजे OH आणि अल्डिहाइड म्हणजे CHO. बघा, तीन गोष्टी फार महत्वाच्या. अरे बाबा, कार्बोहायड्रेट कुणाला म्हणावं? ज्याच्यामध्ये अनेक OH ग्रुप आहेत आणि ज्याच्यामध्ये CHO ग्रुप आहे किंवा CO ग्रुप आहे, असा जो कंपाऊंड असेल दॅट इज कॉल्ड द कार्बोहायड्रेट. अरे, कार्बोहायड्रेटला आपण काय म्हणतोय? पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड. काय म्हणतोय? पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. मग आता तुमच्या समोर शब्द आहे पॉलीहायड्रॉक्सी, आहे का? पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे काय? अनेक OH ग्रुप असलेला आणि अल्डिहाइड म्हणजे CHO ग्रुप असलेला आणि कीटोन म्हणजे CO ग्रुप असलेला. झालं. मग आता बघा, OH 1 2 3 4 5 OH आहेत म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी CHO म्हणजे अल्डिहाइड. हा पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइडच आहे ना. हा ग्लुकोज कोण आहे? पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. पॉली म्हणजे अनेक, हो का? OH ग्रुप 1 2 3 4 5 OH म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी. CHO म्हणजे अल्डिहाइड, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड. इकडे बघा, ह्याच्यामध्ये OH 1 2 3 4 5 अनेक OH आहेत म्हणून पॉलीहायड्रॉक्सी. CO आहे, C डबल बॉन्ड O म्हणजे CO कीटोन आहे. म्हणजे हा पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, हा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन आहे. आणि पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि पॉलीहायड्रॉक्सी कीटोन म्हणजेच कार्बोहायड्रेट. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. व्याख्यामधलं पहिलं वाक्य, कार्बोहायड्रेट कोण आहे? कार्बोहायड्रेट्स आर द पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स. हा कोण आहे? पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. हा कोण आहे? पॉलीहायड्रॉक्सी कीटोन आहे. म्हणून हा कार्बोहायड्रेट आहे. म्हणून हा कार्बोहायड्रेट आहे. अरे, पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे काय? पॉली म्हणजे अनेक, हायड्रॉक्सी म्हणजे OH. असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये अनेक OH आहेत आणि त्याच्याच बरोबरीला अल्डिहाइड ग्रुप आहे किंवा कीटोन ग्रुप आहे. म्हणून पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन दॅट इज कॉल्ड एज द कार्बोहायड्रेट. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. उदाहरणं बघा म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. बाबांनो, ह्याच्यामध्ये OH ग्रुप किती आहेत? अनेक आहेत. म्हणून हा झाला पॉलीहायड्रॉक्सी आणि हे अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी हो का, हा कीटोन. पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स आर कॉल्ड एज द कार्बोहायड्रेट. एक भाग. आता व्याख्या अशी बी केली की अशा प्रकारचे कंपाऊंड ज्या कंपाऊंडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार होते किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन तयार होते. उदाहरण घेऊ आपण. आता बघा, इथे लिहितो मी C12 H22 O11. ह्याचं काय केलं आपण? हायड्रोलायसिस केलं. हायड्रोलायसिस.
ह्याचं नाव काय? सुक्रोज आहे. नीट आहे का बरं का? आता हा कोण आहे सुक्रोज? तुम्ही म्हणसाल गुरुजी सुक्रोज हा कार्बोहायड्रेट आहे का? अरे आहे बाबा. अजून एक व्याख्या अशी म्हणते, अशा प्रकारचे कंपाऊंड ज्या कंपाऊंडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर जर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन तयार होत असेल त्या सुद्धा कंपाऊंडला कार्बोहायड्रेट म्हणायचं. मग आता बघा, आता हा कोण आहे? सुक्रोज आहे. ह्या सुक्रोजचं आपण काय केलंय? हायड्रोलायसिस केलंय. आणि सुक्रोजचं हायड्रोलायसिस केल्यानंतर तयार काय झालं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोज म्हणजे पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड, फ्रुक्टोज म्हणजे पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. थोडक्यात आपण जेव्हा सुक्रोजचं हायड्रोलायसिस करतो तेव्हा काय तयार झालं? पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड, पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. अशा कंपाऊंडला सुद्धा आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणता येतं. दोन गोष्टी वेगवेगळ्या. बाबांनो, कार्बोहायड्रेट म्हणजे काय? तो स्वतः कंपाऊंड पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन आहे किंवा अशा प्रकारचे कंपाऊंड ज्या कंपाऊंडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन तयार होतो. मग तुम्ही म्हणतात गुरुजी सुक्रोज हा कार्बोहायड्रेट आहे का? अरे आहे. कारण सुक्रोजचं आपण जेव्हा हायड्रोलायसिस करतो तेव्हा पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड त्याचबरोबर पॉलिहायड्रॉक्सी कीटोन तयार झाला. म्हणून सुक्रोज हा सुद्धा कार्बोहायड्रेट आहे. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला सांगता येतील. तर ही संकल्पना आपण थोडक्यात तुमच्यासमोर एक्सप्लेन केलेली आहे. संपलं. म्हणून व्याख्या लक्षात घेत असताना एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. बाबांनो, कार्बोहायड्रेट हे कोण आहे? कार्बोहायड्रेट हे कोण आहे? नंबर 1, कार्बोहायड्रेट हे स्वतः पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन आहे. बघा, कार्बोहायड्रेट कोण आहे? कार्बोहायड्रेट हे पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन आहे किंवा अशा प्रकारचे कंपाऊंड ज्यांचं हायड्रोलायसिस केल्यानंतर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन तयार होतं. बस, व्याख्या फार सोपी आहे. व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे संपूर्ण व्याख्या तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. फक्त आपण त्या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक ऐकणं महत्त्वाचं आहे. बस, संपलं. आणि म्हणून या ठिकाणी हा कन्सेप्ट समजून घेत असताना एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. बाबांनो, कार्बोहायड्रेट हे कोण आहे? कार्बोहायड्रेट्स आर द पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन किंवा कार्बोहायड्रेट हे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्या कंपाऊंडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन तयार होतो. अशा प्रकारच्या कंपाऊंडला कार्बोहायड्रेट असं म्हणतात. खलास. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. कार्बोहायड्रेट हे स्वतः पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन्स आहेत किंवा अशा प्रकारचे कंपाऊंड ज्या कंपाऊंडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन तयार होतो. अशा प्रकारच्या कंपाऊंडला कार्बोहायड्रेट असं म्हणतात. कार्बोहायड्रेट्स आर द पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और कीटोन्स और द कंपाऊंड्स which on hydrolysis gives polyhydroxyaldehyde or polyhydroxyketone are also called as carbohydrate. Simple. कळलं समजा? Carbohydrates are the polyhydroxyaldehydes or the polyhydroxyketone or the compound which on hydrolysis gives polyhydroxyaldehyde or polyhydroxyketone that is called as carbohydrate. बस, अशा प्रकारे कार्बोहायड्रेटची व्याख्या करता येते. कार्बोहायड्रेटची व्याख्या करताना एकच शब्द महत्त्वाचा आहे. म्हणा, पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. अरे बोलो, पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. अरे बोला, पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. खलास. हा शब्द ज्याच्या डोक्यात पडला त्याला हा कन्सेप्ट कळला. बस, ह्याच्यापेक्षा वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूयात. व्याख्या तुमच्या लक्षात आलेली असेल. उदाहरणासहित व्याख्या सांगितलेली आहे. ओके, पुढे जाऊ आपण. पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. अरे बोलो, पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. अरे बोलो, पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. बस, एवढं लक्षात ठेवा. झालं. बघा,
एक एक वाक्य नीट ऐका बरं का, एक एक वाक्य नीट ऐका. तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत, अशा प्रकारचे काही कार्बोहायड्रेट आहेत ज्यांची चव गोड आहे. कार्बोहायड्रेटची चव गोड असते. काही कार्बोहायड्रेट असे आहेत ज्यांची चव गोड आहे, गोड आहे, गोड आहे. बघा, म्हणजे इथं आपण लिहूयात बाबांनो, अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट ज्याची टेस्ट स्वीट आहे, अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट ज्याची टेस्ट स्वीट आहे. कसं स्वीट, कसं स्वीट आहे, त्याला म्हणायचं शुगर. काय म्हणायचं? शुगर्स. उदाहरणार्थ ग्लुकोज, उदाहरणार्थ फ्रुक्टोज. कळलं का? बघा काय सांगतोय का, अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट, ज्या कार्बोहायड्रेटची चव टेस्ट गोड असते, स्वीट असते, त्याला म्हणायचं शुगर. शुगर म्हणजे काय? अरे शुगर म्हणजे अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट, ज्या कार्बोहायड्रेटची टेस्ट, ज्या कार्बोहायड्रेटची चव कशी आहे? गोड. कशी? गोड. हे गोड आहे, त्याला म्हणायचं शुगर आहे, शुगर आहे. ओके, आता आणखीन काही गोष्टी आपण शिकूयात. आता बघा, तुम्हाला सर्वांना माहीत आहे टेबल शुगर. टेबल शुगर कोणाला म्हणतात? टेबल शुगर किंवा अशा प्रकारची शुगर ज्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापर करतो. ऐका, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण एक शुगर जास्त प्रमाणामध्ये वापरतो. ती शुगर कुठली? तर त्याला म्हणायचं सुक्रोज. टेबल शुगर आहे बाबा. आपण चहामध्ये, जेवण करत असताना किंवा जे गोड मिठाई खातो त्याच्यामध्ये कुठली साखर असते? सुक्रोज नावाचं शुगर असतं. समजलं का? आणि ही जी सुक्रोज आहे ती कशापासून मिळते? तर ही मिळते आपल्याला केन शुगरपासून. केन शुगर किंवा बीटपासून मिळते. शुगर बीटपासून किंवा केन शुगरपासून मिळते. हे पण वाक्य आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. आपल्या माहितीसाठी ह्या काही गोष्टी आहेत बरं का, पुस्तकात दिलेले आहेत. अतिशय सोपे कन्सेप्ट आहेत आणि मग ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि पुस्तकात असं लिहिलं आहे, कॉमनली युज्ड शुगर. कॉमनली युज्ड शुगर अशा प्रकारची साखर ज्याचा आपण वापर करतो म्हणजेच टेबल शुगर. टेबल शुगर कोण आहे? सुक्रोज. अरे तुम्ही चहा करत असताना जी साखर टाकता, जे तुम्ही गोडधोड खाता, जे तुम्ही स्वीट खाता, त्याच्यामध्ये जे शुगर आहे ते कोण आहे? जेवताना जी तुम्ही शुगर वापरता ती कुठली आहे? सुक्रोज आहे. म्हणून सुक्रोज कोण आहे? कॉमनली युज्ड शुगर किंवा टेबल शुगर म्हणतात. आणि ही सुक्रोज जी शुगर आहे ती कशापासून मिळते? केन शुगरपासून मिळते किंवा बीटपासून. केन शुगर म्हणजे ऊस किंवा बीटपासून मिळते. हे पण वाक्य आपण लक्षात ठेवायचं. आपल्या दुधामध्ये सुद्धा शुगर असते. दूध गुळशीत लागते. दूध पिला असाल तुम्ही कधी? दूध 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 पिओ ग्लास फुल, पी सकते हे रोज ग्लास फुल, दूध 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 दूध. अरे दूध तुम्ही पिता, मान्य आहे मला. दुधाची चव कशी आहे? गुळशीत आहे, गोड आहे. म्हणजे मध्ये कोण आहे? शुगर आहे. अरे कोणती शुगर आहे? मिल्कमध्ये कुठली शुगर असते? मिल्क शुगर. तर ह्या दुधामध्ये असते मिल्क शुगर. कोणती? दॅट इज लॅक्टोज. बघा, लॅक्टोज नावाची मिल्क शुगर त्या मिल्कमध्ये असते आणि त्याच्यामुळं आपल्या दुधाला गोड चव असते. हे पण या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर सांगितलेल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. आता ह्याच्या पुढचे काही महत्त्वाचे पॉईंट तुमच्यासमोर एक्सप्लेन करतो. लिहून घ्या. तर अशा प्रकारचे हे सगळे कन्सेप्ट आहेत. एक कन्सेप्ट या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येतील. आता बघा, आता कार्बोहायड्रेटला काय म्हणतात? सॅकराइड. एक वाक्य आपल्याकडे, कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड एज सॅकराइड. शुगर इज ऑल्सो कॉल्ड एज सॅकराइड. कार्बोहायड्रेटला काय म्हणतो आपण? सॅकराइड. मग का बरं म्हणतो सॅकराइड? बाबा, सॅकराइडचा अर्थ काय होतो सांगतो पहिल्यांदा. सॅकराइडमध्ये मूळ शब्द आहे सॅकॅरम. काय? सॅकॅरम. ग्रीक भाषेमध्ये, कुठली भाषा आहे? ग्रीक भाषेमध्ये सॅकॅरमचा अर्थ होतो काय? शुगर. बघा, ग्रीक भाषेमध्ये सॅकॅरम हा शब्द आहे. सॅकॅरमचा अर्थ होतो शुगर. म्हणून आपण कार्बोहायड्रेटला काय म्हणतो? सॅकराइड.
कारण शाकाराईडमध्ये शाकाराम आहे आणि शाकाराम म्हणजे शुगर आहे, म्हणून लक्षात घ्या कार्बोहायड्रेटला आपण शाकाराईड असं सुद्धा म्हणतो. ओके, का विशेष नाही, अतिशय सोपं वाक्य. कार्बोहायड्रेटला शाकाराईड असे सुद्धा म्हणतात. शाकाराईड, शाकाराईड, शाकाराईड. कार्बोहाइड्रेट बोले तो क्या, शैकाराइड बोले तो क्या, एकच. कार्बोहाइड्रेट को आप क्या बोल सकते हैं, शैकाराइड बोल सकते हैं. चला, कन्सेप्ट क्लिअर. आता एक जुना कन्सेप्ट सांगतो. सुरुवातीला काय होतं माहिती आहे का, असं म्हटलं जात होतं की कार्बन असतो आणि कार्बनच्या भोवताली वॉटर मॉलिक्यूल असतात आणि त्याला कार्बोहायड्रेट असं म्हणतात. म्हणजे कार्बोहायड्रेटमध्ये काय असतं, कार्बन असतो आणि ह्या कार्बनच्या भोवताली काय असतात, वॉटर मॉलिक्यूल्स असतात. हो का, हो का. सुरुवातीला काय बघा, चुकीचा कन्सेप्ट आहे, बरोबर नाही, पण असं होतं अगोदर, लक्षात ठेवा, त्यासाठी सांगितलं. हो का. हां, सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की कार्बोहायड्रेट म्हणजे काय, कार्बोहायड्रेट म्हणजे हो का कार्बनचा हायड्रेट. बघा, कार्बोहायड्रेट हे नाव तयार कसं झालं, कार्बोहायड्रेट ह्या नावाची उत्पत्ती कशी झाली. सुरुवातीला असं समजलं जात होतं की कार्बन असतो आणि कार्बनच्या भोवताली वॉटर मॉलिक्यूल असतात आणि त्याला म्हणतात कार्बोहायड्रेट. कार्बनचा हायड्रेट, कार्बन ॲटम इज सराउंडेड बाय द वॉटर मॉलिक्यूल, म्हणून म्हणलं कार्बन अधिक हायड्रेट, कार्बोहायड्रेट. अशा प्रकारचा सुरुवातीचा चुकीचा समज होता, पुस्तकात दिले आपल्या, ते आपण लक्षात घ्यायचं आहे. परंतु हे बरोबर नाही, हे पण लक्षात ठेवा. पण सुरुवातीला असं समजलं जात होतं की कार्बोहायड्रेट म्हणजे काय, कार्बोहायड्रेट म्हणजे एक कार्बन असतो आणि त्या कार्बनच्या भोवताली वॉटर मॉलिक्यूल्स असतात. कार्बन ॲटम इज प्रेझेंट इन द सेंटर अँड दॅट कार्बन इज सराउंडेड बाय द वॉटर मॉलिक्यूल. आणि म्हणून कार्बोहायड्रेट म्हणजे काय, हायड्रेट्स ऑफ कार्बन. हायड्रेट्स ऑफ कार्बन इज कॉल्ड एज कार्बोहायड्रेट आणि ह्याच्यावर तो शब्द तयार झाला कार्बोहायड्रेट. हे चुकीचं आहे, मान्य आहे, पण असं समजलं जात होतं. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो, ते फार महत्त्वाचं आहे. बाबांनो, तुम्ही कुठलाही कार्बोहायड्रेट घ्या, कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला सांगितला आहे. जुना चुकीचा आहे जनरल फॉर्म्युला, पण अगोदर असं म्हटल्या जात होतं. जनरल फॉर्म्युला कुठला, CX H2OY. हा कोण आहे, दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट. म्हणजे कुठल्याही प्रकारचा कार्बोहायड्रेट तुम्ही घेतला तर ह्याच्यामध्ये बरोबर बसणार. आणि काही कार्बोहायड्रेट ह्याच्यामध्ये बसतात, परंतु सगळ्याच प्रकारचे कार्बोहायड्रेट ह्या फॉर्म्युल्यात बसत नाहीत. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे असं नंतर कळालं. पण सुरुवातीला काय समजण्यात येत होतं हे आपल्याला माहीत असावं, या अनुषंगाने पुस्तकात एक दोन गोष्टी दिल्यात, त्या तुम्हाला मी सांगितल्या, संपलं. म्हणून लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला काय होता, CX H2OY टेकन. आणि कुठल्याही प्रकारचा कार्बोहायड्रेट ह्याच्या स्वरूपात लिहिता येतो. कसं, उदाहरणार्थ हो का, C6H12O6 कोण आहे, ग्लुकोज फ्रुक्टोज. हां, कसं लिहायचं, ह्या स्वरूपात लिहा, कार्बन 6 आहे का, करा H2O टेकन 6 टाइम्स. बघा बरोबर झालं का. म्हणजे CX H2OY, वायची किंमत 6, एक्सची किंमत 6. म्हणजे ह्या स्वरूपात लिहिलो की नाही आपण, C6H2O टेकन 6 टाइम्स. हे शेम येते का बघा, कार्बन 6, कार्बन 6, हायड्रोजन 12, 6 2 12, ऑक्सिजन 6, ऑक्सिजन 6. आलं बरोबर. म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला याच्यामध्ये बरोबर बसतो. दुसरा घ्या, सुक्रोज. सुक्रोज C12 H22 O11, हा पण बसतो याच्यामध्ये. कसं लिहायचं, कार्बन 12 H2O 12, बरोबर आहे का. 12 22 11, 12 22 11. आणि कुठं तर चुकलेलं इथे, एक मिनिट 11 सॉरी, इथं 11 आहे. ठीक आहे, बघा कार्बन किती आहेत, 12, कार्बन 12, 11 2 22, H22 O11 झालं, बरोबर बसलं. स्टार्च घ्या तुम्ही, C किती बोला, C6H10O5 किती, N टाईम. किंवा ह्याला आपण काय करतो, असं N टाईम घेतो. हा पण बसतो. कसं, C किती, C घेणार तुम्ही, 6 घेणार. पुन्हा काय घ्या, H2O आहे का, किती तिथं 5 घ्या आणि ह्याला पुन्हा N करा, संपलं. हा बी बसला ह्या फॉर्म्युल्यामध्ये. अरे बाबांनो, एक वाक्य महत्त्वाचं आहे जे आपण लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही कुठलाही कार्बोहायड्रेट घ्या, काही कार्बोहायड्रेट या फॉर्म्युल्यामध्ये बसतात. कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला काय समजला जात होता, CX H2OY. आणि प्रत्येक प्रकारचा कंपाऊंड ह्याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही बसले ह्याच्यामध्ये.
पण काही बसत नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे असं लक्षात आलं. आपल्याला काय देणं घेणं नाही, आपल्या अभ्यासक्रमात तेवढं डिटेल नाही. आपल्या पुस्तकात इतकं सांगितलंय की कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला काय आहे, CxH2OY, आणि हे उदाहरणासहित मी सांगितलेलं आहे. समजे ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज नाही. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी कार्बोहायड्रेटची व्याख्या काय तुमच्यासमोर एक्सप्लेन केली. कार्बोहायड्रेट म्हणजे काय, पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन किंवा अशा प्रकारचे कंपाऊंड्स ज्याचं हायड्रोलायसिस केल्यानंतर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन तयार. त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी शिकल्या की कार्बोहायड्रेटला सॅकराइड असं म्हणतात. सॅकॅरम हा ग्रीक शब्द, त्याचा अर्थ शुगर असा होतो. आणि अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट ज्याची चव गोड आहे, स्वीट आहे, त्याला आपण काय म्हणतो, शुगर म्हणतो. मग आता टेबल शुगर कोणाला म्हणतात, कॉमनली युजल शुगर कुठली आहे, सुक्रोज. सुक्रोज मिळते कोणापासून, शुगर केनपासून, बीटपासून. मिल्कमध्ये कुठली शुगर असते, लॅक्टोज नावाची शुगर असते. ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या आपण या ठिकाणी. आणि एक लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट हा शब्द तयार कसा झाला, हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणजे कार्बोहायड्रेट, ते चुकीचं आहे. आणि त्याचा जनरल फॉर्म्युला CxH2OY टेकन व्हायटामिन्स, हे पण सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्या सगळ्या या ठिकाणी आपण समजून घ्यायचे आहेत. सगळं या ठिकाणी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. हा सगळा भाग आपल्या समोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.